नमस्कार, मी वर्षा भोसले. डोंट बी द व्हिक्टीम ऑफ युअर स्टोरी, बी द हिरोईन ऑफ युअर स्टोरी. जागतिक महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. समाजाच्या विविध घटकातील वेगवेगळ्या स्त्रिया वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असतात आणि अशा वेळेस त्यांना विविध प्रश्नांना, विविध छळांना, जाचाला सामोरंही जावं लागतं. मग ती सरकारी नोकरी असो, निमसरकारी असो, प्रायव्हेट असो, कॉर्पोरेट असो, कुठेही त्यांना वेगवेगळ्या प्रकारे छळण्याचा प्रयत्न केला जातो आणि मग तू शांत राहा. नोकरी टिकवण्यासाठी बऱ्याचदा बायका शांतही बसतात. पण आपण जर आपल्या कामाशी प्रामाणिक असू ना, तर घाबरण्याचं अजिबात कारण नाही. जर आपल्याला कोणी तुझी इकडे बदली करेन, तुला अशा प्रकारे वागणूक देईन, तुला नोकरी सोडायला लागेल, तुला मी टर्मिनेट करेन, अशा प्रकारची भीती दाखवत असेल, तर आपण सुद्धा त्या अन्यायाविरोधात आवाज उठवायला हवा. एक दिवस महिला दिन म्हणून शुभेच्छा न घेता 365 दिवस हे आपले आहेत आणि आपण प्रामाणिकपणे काम करत असताना कुठल्याही अन्याय सहन करणार नाही, ही भूमिका आपल्या मनामध्ये असली पाहिजे. बऱ्याचदा असं सांगितलं जातं की हा निर्णय मॅनेजमेंटचा आहे, हा निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आहे. मॅनेजमेंटचा जरी असला तरी ती माणसं असतात ना. जर आपल्या बाबतीत काही चुकीचं घडत असेल किंवा आपल्यावरती होणारा अन्याय हा अयोग्य आहे आणि त्यामुळे आपल्या कुटुंबालाही त्रास होणार असेल, तर आपण त्याविरुद्ध बोललं पाहिजे, आपल्या हायर अथॉरिटीशी संपर्क साधला पाहिजे आणि अन्यायाला वाचा फोडली पाहिजे. याबरोबरीतच इतर महिलांनी सुद्धा अशा महिलांच्या मागे ठामपणे उभं राहायला पाहिजे, कारण आज जी वेळ तिच्यावर आहे ती उद्या आपल्यावरही येऊ शकते. आणि म्हणूनच आपण आपल्या कथेची पिचलेली स्त्री होता कामा नये, तर आपण आपल्या कथेची नायिका व्हायला हवं, अन्यायाविरोधात आवाज उठवायला हवा. जर आपलं लिखित पत्र कोणी घेत नसेल तर आता आपण पेपरलेसकडे जात आहोत. अशा वेळेस ईमेलचा आधार घेतला पाहिजे, पण आपल्या विरुद्ध होत असलेल्या अन्यायाला आपण वाचा फोडली पाहिजे आणि खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. महिला दिनाच्या निमित्तानं हाच संकल्प करूया की मीच माझ्या कथेची नायिका होईल. मी पिळवणूक सहन करणारी, अन्याय सहन करणारी स्त्री होणार नाही. सगळ्यांना आपल्या कथेची नायिका होण्यासाठी जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं खूप साऱ्या शुभेच्छा.